नमस्कार, आज आहे 14 फेब्रुवारी 2025 आणि पुन्हा एकदा आपण आलोय मेवाड केसरी भवन हॉलमध्ये। श्री गजानन कॅटरर्स आणि डेकोरेटर्स यांची आज सुद्धा जेवणाची व्यवस्था आहे आणि पुन्हा आजचा मेनू दाखवणार आहे तुम्हाला। आज मी छान रेडी होऊन आली आहे आणि आजच्या मेनूमध्ये काय काय आहे, त्याची चव कशी आहे, कसे रिव्ह्यू आहेत लोकांचे, हे सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे। सो स्टे ट्यून्ड। आता परत एकदा मेंदू वडा सांबार घेऊया आपण। इथं डिश घेतली आहे अँड लेट्स स्टार्ट। ही आहे भाग्यश्री। तिने आज माझा मेकअप, साडी ड्रेपिंग केला आहे, हेअरस्टाईल केली आहे आणि मला प्रचंड आवडली आहे। भाग्यश्री, तू माझा पहिल्यांदाच मेकअप केला होतास ना आज, सो मला खरंच खूप आवडलं आणि तिला मी नक्कीच रिकमेंड करेन आणि मी इथे तिचा नंबर डिस्प्ले करेन, तिचा प्रोफाईल इंस्टाचं, सो तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करू शकता आणि माझ्यासारखा छान मेकअप करून घेऊ शकता। थँक्यू भाग्यश्री। वेलकम। चिकू जूस, रियल चिकू है। सो आता आपलं काउंटर रेडी आहे। लोणचं आहे आणि सगळा सलाड आहे, लिंबू, काकडी, गाजर, टमॅटो, बीट, पुरी गरमागरम अशी। त्यानंतर इथे कटलेट येणार आहे गरम गरम असे। पुढे आल्यावरती आहे अंगूर बासुंदी, पनीर टिक्का, फ्रेश पुलाव, जीरा राईस, डाळ आहे इथे मस्त अशी दाल तडका फ्राय आणि भाजी आहे। मध्ये आता ग्रेव्ही येणार आहे आणि गरम गरम फुलकेस बनतायत इथे। त्याला तूप पण छान लावलं जातं। तो समोर जो आता मी दाखवला तो फर्स्ट काउंटर आहे आणि त्यानंतर हा सेकंड काउंटर आहे। सेम मेन्यू आहे तिथे आणि असा आपण डिस्प्ले केलेला आहे। आणि येस, सुरुवात झाली आहे। सी पहिलेच गेस्ट आले आहेत जेवायला, कारण आत्ताच लग्न लागलंय नुकतंच आणि सुरुवात झाली आहे। जेवायला सुरुवात झाली आहे, सगळे जागा फुल झाल्या आहेत आपण बघतोय।
करतो आणि परत नवीन इथे आहे लोणचं. थोडंसं लोणचं घेऊया आपण. वाटी ठेवूया इथे. त्याच्यानंतर गाजर आहे आणि काकडी आहे. त्याच्यानंतर आहे टोमॅटो. फुलके आहेत गरमागरम. आपण एक फुलका घेऊया. पुरी आहे, एक पुरी घेऊया फुललेली. त्याच्यानंतर आहे कटलेट. कटलेट घेऊया. थोडंसं सॉस. अंगूरपासून आणि थोडीशी द्यायची. त्याच्यानंतर डाळ भात आहे, आपण तो नंतर घेऊया. कुरकुरे आणि पापड. थोडीशी कटलेट खाते मी आता. काकांचं प्रसिद्ध असतं. एकदा कसं आहे जेवण? एकदम मस्त. पनीर तर मला खूप आवडतं आणि इथलं पनीर मला खूप आवडलं. हां, ऑल ओव्हर सगळ्यात जेवण छान होतं, मस्त. त्याच्या आधी सुद्धा मी आवलमध्ये जेवलो. हां, तेही छान होतं आणि आजही मस्त वाटतं. येस, थँक्यू. आपण तवा भाजी ट्राय करूया. मी भेंडी घेतली कारण मला भेंडी खूप आवडते. आवाज नाही आला तर मी नाही घेऊ. मस्त छान असे आंबट गोड आहे. ती कशी आहे का? सगळं ताटच पुसून खाल्लं मी. सगळंच चांगलं जेवण आहे. फक्त आता बासुंदी राहिली आहे शेवटची, गोड खायचं आहे म्हणून. एन्जॉय एन्जॉय. पूर्ण संपला पाहिजे. हा डिशमधला हां, डिशमधला पूर्ण संपला पाहिजे. हां, संपलंच आहे. सो आता वाजलेत 2:45 आणि अजूनही जेवण सुरू आहे कारण लेटचा मुहूर्त होता आणि 4 वाजेपर्यंत जेवण असणार आहे. आता जेवण झालेलं आहे. जेवू. आईस्क्रीम, बटरस्कॉच आईस्क्रीम आहे. आपण बघूया. बस झाले. थंड थंड आईस्क्रीम. सो बटरस्कॉच आईस्क्रीम आहे. लेट्स ट्राय. प्युअर आईस्क्रीम आहे. हॅलो, हाय. सो आता आपण श्री मेवाड केसरी भवन भांडूप वेस्टच्या हॉलमध्ये गजानन कॅटरर्स आणि डेकोरेटर्स यांच्या जेवणाची व्यवस्था पाहिली. सगळे मेनूज तुम्हाला मी दाखवले, रिव्ह्यूज दाखवले आणि आजची पार्टी भांडूपची होती. आणि आज भांडूपचं मला वाटतं मोर दॅन 800 पीपल पब्लिक होतं. आणि ॲज युज्युअल आजचे मेनू थोडेसे डिफरंट होते लास्ट टाईमपेक्षा. गेला व्हिडिओ आपण पाहिलाच असेल. आज फुलका रोटी होती, तूप लावून असलेली आणि अंगूर बासुंदी होती. अँड आजचं जेवणसुद्धा आय होप तुम्हाला आवडलं असेल. जसं मी नेहमी म्हणते की गजानन कॅटरर्सला तुम्ही अगदी छोट्या ते मोठ्या कार्यक्रमासाठी कुठलेही जेवणाच्या व्यवस्थेसाठी फोन करू शकता, मेसेज करू शकता आणि ते तुम्हाला मुंबईमध्ये हे जेवण 100 माणसांच्या वरती असेल तर प्रोव्हाइड करतील. आणि मुंबईमध्ये हॉलसुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करून देतील. मेवाड केसरी भवन हॉलसुद्धा तुम्हाला बुक करायचं असेल तर तुम्ही गजानन कॅटरर्सला संपर्क करा आजच. हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.